अमरावती शहरातल्या SRPF 500 क्वार्टरमध्ये गेले 3 दिवस बिबट्याची दहशत पसरली आहे. बिबट्या थेट पोलिसांच्या कार्यालयात घुसला. महिलांपासून लहान मुलांपर्यंत भीतीचं वातावरण आहे. वन विभागाकडून हालचाली सुरू असून सिटी न्यूजच्या कॅमेऱ्यात बिबट्याच्या उपस्थितीची माहिती स्पष्टपणे समोर आली आहे. 21 जून रात्री 12च्या सुमारास राज्य राखीव बल गट क्रमांक 9च्या कंपनी ऑफिसमध्ये थेट बिबट्यानं प्रवेश केला. संत्री सौदागर नावाच्या कर्मचाऱ्याने हा थरार थेट अनुभवला. तेव्हा प्रशिक्षण घेत असलेले 8 पोलीस जवान रूम मध्ये होते. सौदागर यांनी मोठ्याने आरडाओरडा करत त्यांना रूम बंद करण्यास सांगितलं. त्यानंतर बिबट्या झाडावर उडी मारून पसार झाला. होता त्या बिबट्याला बघून त्याचा जो थर्रार आहे हे आपण ऐकून घेऊन या की म्हणजे तो थर्रार कसा होता, कशा प्रकारे बिबट्याची ते दहशत होती. आणि इथे जो संत्री तैनात होता सौदागर म्हणून आहे त्या सौदागर कडून आपण जाणून घेऊया त्यांनी बिबट्याला बघितल्यानंतर काय इथे चित्र होतं आणि काय दहशतीचं वातावरण इथे आहे. दिनांक सर 22/6/2025 रोजी जवळपास 12:15 वाजता इथं मी कर्तव्यावर असताना ड्युटीवर असताना बिबट्या इथून वर शिरला, असा वर आला आणि मी त्यावेळेस रूम मध्येच होतो ड्युटीवर. जसा मी तो रूम कडे येत होता, रूम कडून असा पाहिलं त्यानं, मी असं मला क्लिक झालं थोडस की कोणीतरी काहीतरी पाहत आहे. म्हणून मी जसा पाहिलं दरवाजातून तर मला बिबट्या दिसला. मग मी असे पाय थपकले तर तो पलटला तिथून. तो पलटून इकडून वापस आला आणि मग मी रूमच्या बाहेर निघालो, त्याला पूर्ण पाहिलं. आणि ओरडताना किंवा असं त्याला म्हणजे त्याला असं हट म्हणून हा, तर तो जसा पाय पटकल्यावर तो पलटला. मी बाहेर निघालो, मग त्याला हळहुळ केलं असं. मग त्याने स्पीड वाढवली, पळायला लागला तो. त्याच्यानंतर इकडे MSF चे पोरं होते दुसऱ्या रूम मध्ये, त्यांच्या रूमचा दरवाजा पण उघडा होता, त्याच्यात 8 पोरं होते. तर त्यांना आवाज वगैरे दिला का दरवाजा लावून घ्या कारण तिकडे बिबट्या येतात. तर ते उठले, त्यांनी दरवाजा लावला. तोपर्यंत बिबट्या इकडून उडी मारून पसार झाला. म्हणजे तुम्हाला असं वाईट आहे की अशी 8 मुलं होते, प्रशिक्षणार्थी होते, जर कदाचित ते बाहेर असले असते तर एक मोठी घटना झाली, शिकार झाली. सहसा आम्हाला आमचे मान्य समाजक साहेबांनी आणि वरिष्ठांनी असे त्याच्याबद्दल माहिती सांगितली आहे का तो जास्त करून माणूस जर उभा राहिला तर त्याच्यावर हमला करत नाही. माणूस जर बसलेला असला किंवा झोपलेला असला तर त्याच्यावर तो हमला करू शकतो, किंवा त्याच्या हाईटच्या खाली जोही प्राणी त्याला दिसेल त्याच्यावर तो हमला करू शकतो. एवढी त्याच्यात हिंमत आहे, परंतु त्याच्या हाईटच्या वर हमला करायची हिंमत त्याच्यात नाही आहे, असं मला वाटतं. आपण ही घटना आल्यानंतर सूचना कशी कोणाला दिली? मग मी ड्युटीवरून जसा मला तो दिसला, मी आधी यांना अलर्ट केलं. त्याच्यानंतर आमच्या कंट्रोलला माहिती दिली. कंट्रोलला माहिती दिल्यानंतर इथं लगेच 2 मिनिटात QRT पथक आला आमचं. ते आले आणि ते वर घुसले आणि तो बिबट्या दुसऱ्या साईडनं उडी वरून पहिल्या मजल्यावरून उडी मारून पसार झाला. या घटनेनंतर महिलांनी सुद्धा बिबट्याला पाहिल्याचे स्पष्टपणे सिटी न्यूजला सांगितले. अनेकांनी त्यांच्या अनुभवांबद्दल सांगितलं की ही पहिली वेळ नाही, या भागात पट्टेदार वाघही याआधी दिसले आहेत. SRPF 500 क्वार्टर्स मध्ये आहे आपण आणि इथे बिबट्याच्या खूप दहशत इथे पसरलेली आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. लहान मुलांना बाहेर एकटं खेळायला सोडायचं की नाही, आता लोकांना प्रश्न त्यांच्या पालकांना पडलाय. काय म्हणणार तुम्ही, काय प्रतिक्रिया तुमची? आमचं काय म्हणणं आहे सर, आता रात्री बेरात्री मुलं एकटे ट्युशन वरून येतात जातात. आम्ही 24 घंटे त्यांच्या सोबत राहू शकत नाही, किंवा काही नेणं आणणं आमच्याकडनं होत नाही. तर त्याच्यासाठी काहीतरी तुम्ही हे सोय करा. जसं बिबट्याबद्दल तुम्हाला कितीदा बिबट्या दिसला? मला तर बरेचदा दिसलेला आहे, कारण आमच्या इकडनं पाठीमागनं जाणं येणं करत राहते. त्या दिवशी आमच्या बिल्डिंग समोर होता. तुमचं काय म्हणणं आहे, म्हणजे बिबट्या कितीदा पाहिला तुम्ही? माझ्या तर 2 वेळा गाडीवरनं क्रॉस झालाय समोरून, तर मलाही खूपदा दिसलाय बिबट्या. म्हणजे हल्ला करू शकते असं? हो हो, करू शकते ना. मुलं वगैरे खेळतात, मुलं बाहेर खेळतात, एकटे राहतात, कधी पण रोडवर आडवा झाला काही झालं तर येऊ शकते अंगावर वगैरे. आहे ना, मी संध्याकाळी 7 वाजता असं अंगणात बसली होती, तर 7 वाजता तो आहे ना असं माझ्या समोरून गेला, बिल्डिंगच्या समोरून. म्हणजे आम्हाला 6-7 बी जर वाजले ना तर आम्हाला भीती वाटते दरवाजा उघडायची. त्याच्यामुळे मला पण 2-3 वेळेस दिसलं.
काल जो बिबट्या ऑफिस मध्ये घुसला, हो, ऑफिस मध्ये घुसला होता. 1 वाजता माझ्या हस्बंडला फोन आला, ड्युटी होती म्हणे बिबटा घुसला म्हणे अंदर म्हणे. तिथे बिबट्या रात्री बेरात्री येणार म्हणून संध्याकाळी 7 वाजले दार बंद होऊन जातात. आपल्याकडे काही बुजुर्ग, काही लोक आहेत, काही इच्छे जे वृद्ध लोक आहेत, त्यांचे म्हणणं आपण ऐकून घेऊया. रात्री बेरात्री काय दिवसात 7 आणि 8 वाजता बिबट्या इथे फिरतो. गाई व्याली आहे, ते छोटे बच्चे पकडण्यासाठी तो प्रयत्न करतो. 29 नंबरच्या बिल्डिंग मध्ये सुद्धा तिथे सकाळी म्हणजे संध्याकाळी 8-8:30ला बिबट्या दिसला. आणि लाईट सुद्धा इथे लाईटचं प्रमाण कमी आहे, लाईट कमी लावलेले आहे, रोडची व्यवस्था नाही, बरोबर रोड सगळे खराब झालेले आहेत. हेच कर्मचारी बाहेर जनतेची सेवा करतात, यांची सेवा कोणी करत नाही. एकदा तुम्हाला असं अनुभव आहे, वाघ वगैरे किती आला त्याची दहशत आहे? 2 वेळेस वाघाची 2 वेळेस दिसला मला. काय म्हणतात? पट्ट्याचा पण वाघ आहे ना इकडे, पट्ट्याचा पण वाघ घुमतोय. माझ्या 25 नंबरच्या बिल्डिंगला एक वासरू नेलं आमच्या समोर. आम्ही धावलो त्याच्या मागं, मग त्यानं पाळलं, दुसऱ्याची घेऊनच गेला. त्यामुळे सर लहान मुलांना एवढा त्रास झालेला की घराच्या बाहेर निघू शकत नाही आणि आम्ही पण सुद्धा बाहेर निघू शकत नाही आहे. कारण काल रात्री 12 वाजता या कॅम्प एरियामध्ये कंपनीच्या ऑफिस मध्ये बिबट्या घुसला आणि फिरत राहिला सर. त्याच्यामुळे सर दहशत निर्माण झाली आहे मुलांना. मुलं बाहेरही फिरू शकत नाही ना आम्ही स्वतः बाहेर निघू शकत नाही सर. तरी यांच्यावर सर आपण काहीतरी कारवाई केली पाहिजे असं आम्ही यांना फॉरेस्ट डिपार्टमेंटला आमची एक हे आहे की बा तुम्ही काहीतरी या न्यूजच्या बद्दल आमची एक माहिती देत आहे. आम्ही खूपच त्रास झालेला आहे सर. 7च्या नंतर आमचे लहान मुलं आम्ही सुद्धा बाहेर दहशतमुळे आम्ही बाहेर निघू शकत नाही. तरी यांच्यावर सर ताबडतोब कारवाई आणि लाईटाची सुद्धा व्यवस्था करावी. कारण लाईट आमच्या एरियामध्ये फार कमी झालेले आहेत आणि रोडवर एवढे भयानक भीती आहे सर की बाहेर सुद्धा आम्ही फिरू शकत नाही. तरी आपण सर फॉरेस्ट डिपार्टमेंटला विनंती आहे की आपण याच्यावर कुत्र्यांची सुद्धा हा कुत्र्यांचे आणि ते शिकार झालेले आहे सर. कुत्रे बरेच मारले आहे, लहान लहान गायाचे वासरू सुद्धा मारलेले आहेत. मला एक वेळ सर बिबट्या टायगर स्पर्धा दिसलेला आहे चाल पट्ट्यावाला. माझ्या रोडच्या गाडीला क्रॉस झाल्या तर एवढी भीती निर्माण झाली आहे. तरी आम्ही सर बाहेर निघू शकत नाही एवढं निर्माण. तरी फॉरेस्ट डिपार्टमेंटला आमची विनंती आहे सर. वातावरण इथे पसरलेलं आहे आणि लहान लहान मुलं जे आहे ते खेळतात आणि संध्याकाळी ते 6च्या नंतर त्यांना घरात आई वडील त्यांना घरात जा म्हणतात, कारण कुठेतरी भीतीचं वातावरण आहे. या मुलांपैकी विचारून घ्या आपण, काय तुझं नाव आहे? बिबट्या बघितलं? हो सर. काय नाव तुझं? आयुष. कुठं बघितलं? आमच्या घराच्या बिल्डिंगच्या अंदर आला होता वासरूला. 29 नंबर बिल्डिंग. मग तू किती दुरून पाहिलं त्याला? आम्ही खिडकीतून पाहिला होता. तू काय पाहिलं बेटा कधी? तो बिबट्या बघितलाय आम्ही. आमची जी मागची गॅलरी आहे ना क्वार्टरच्या 32 अब्लिक 8च्या, तिकडे बिबट्या 2-3दा बघितलाय. एका गायच्या वासरूला नेलं होतं. खाल्लं त्याला? हा. तुझं नाव? माझं नाव प्रियांशू जगन्नाथ नाईक आहे. मला तो तिथं बिबट्या दिसला होता. आम्ही सगळे बाहेर फिरत होतो. मग काय केलं त्याला? नाही मग तो चालला गेला. तुला काय नाव तुझं? आनंदी कृष्णा चव्हाण. मला इथून जाताना आम्ही इथे खेळत होतो तेव्हा दिसला होता. कुठून काय शिकार करताना नाही बघितलं? नाही, इथून धावला होता. तुमचं काही काय नाव? बिबट्या तर खूप वेळा दिसते, म्हणजे इथनं. आणि कसं वासराची शिकार म्हणा, लहान लेकराचं खेळणं सगळं बंद, म्हणजे जेणेकरून 5 वाजता खेळू शकते आणि 5च्या नंतर थोडं बंद, म्हणजे प्रमाण कमी होते. आम्हाला इथं जायचं म्हटलं गिरणीवर तरी आम्हाला भीती वाटते, किंवा मग बाहेर जर जायचं म्हटलं, किंवा हे आता घरी नसले, कंपन्या घरी असल्या, तर मग कसं बाहेर जायचं म्हटलं तर आमचा प्रॉब्लेम होते. बिबट्यामुळे आम्हाला निघायचं म्हणजे बंदी सारखंच असते. मॉर्निंग वॉकला सर आम्ही 8च्या नंतरच दरवाजे उघडतो. तसं तर आता लेकराच्या शाळेच्या तरी उघडावंच लागते म्हणा, पण तरी तो जबाबदारी येते, तसे उघडले जाते. नाहीतर राहिलं मुलं बाहेर संध्याकाळी नाही सर, नाहीच. बाहेर म्हणजे कसं 7च्या नंतर म्हटलं तर मग आम्हाला सोबत जावं लागते. ट्युशनला पण आम्हाला त्यांना नेणं आणणं करावं लागतं. एकट्याला सोडता येत नाही. जरी 10 ते 12 वर्षाचा मुलगा असला तरी आम्हाला एकट्याला सोडता येत नाही त्याच्यासोबत. बिबट्या मी 2 ते 3 वेळा बघितला. 2 वेळा मला म्हणजे गाडीनं क्रॉस झाला आणि एकदा इथून सरळ गेला. आमच्या गेट पासून पण गेलेला आहे. चांदूर रेल्वे मार्गालगत असलेल्या परसोडा जंगलामुळे वन्य प्राण्यांचा वावर सतत इथे जाणवतो. आता सायंकाळी 6 नंतर लहान मुले बाहेर पडत नाहीत. कुटुंबे दारे बंद ठेवतात. सहाय्यक पोलीस अधीक्षक कराडे यांनी सांगितलं की फॉरेस्ट विभागाला सूचना दिल्या असून आरटी पथक सज्ज करण्यात आलं आहे. जवानांच्या कुटुंबांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती पावले उचलली जात आहे. SRPF 500 क्वार्टर या ठिकाणी राज्य राखीव बल गट 9ची इथे
भरती प्रशिक्षण होते आणि त्याच प्रकारे इथे गट 9चा संपूर्ण जे जवान आहेत ते इथे राहतात. या ठिकाणी बिबट्या आल्यामुळे बिबट्याची संपूर्ण क्षेत्रामध्ये दहशत पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे स्वतः जो SRPचा जो ऑफिस आहे त्याच्यामध्ये बिबट्या येऊन फिरून गेला. या ठिकाणी एक सौदागर नामक कर्मचारी सुद्धा तैनात होता, इथे जवान होता. त्याने त्याला हकलले तरी तो जो म्हणजे जायला तयार नव्हता आणि तेव्हा काय त्याचा जो शिकार आहे तो कुत्रा वगैरे शिकार करण्याच्या दृष्टिकोनातून इथे आला असणार. आपण जाणून घेऊया एकूण घटना काय झाली होती आणि इथे काय वातावरण पसरलं आहे. जेव्हा 21 तारखेला हा बिबट्या ह्या पायऱ्याच्या माध्यमातून वर आला आणि ते सर्व इकडे CCTV लागलेलेच आहे आणि बिबट्या वर आल्यानंतर ते वर चढला तेव्हा आमचा संत्री जो आहे तो सौदागर सर हे जे आहे ते स्टँड 2 मध्ये ड्युटी करत होते आणि 12:10चा हा बहुतेक टायमिंग आहे. त्यामध्ये तो बिबट्या बहुतेक कुत्र्यांच्या शोधात आलेला होता आणि कुत्रा होता तिथे. तो कुत्रा तिकडे गेल्यानंतर तो कुत्रा पुन्हा बिबट्या इकडे सरकल्यानंतर इकडे पुन्हा परत आला. तर या सर्व याच्यामध्ये बिबट्याची दहशत तर 100% आहेच. ते लहान लहान मुलांना किंवा कुत्र्याला, सध्या तर कुत्र्याला नेत आहे, पण समोर चालून लहान मुलांची शिकार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दृष्टिकोनातून सर्वांनी खबरदारी घेणे महत्वाचं आहे आणि SRPF कॅम्पला पूर्ण वेढा पाहिजे. जसा भिंतीची दिवार आहे, सुरक्षा दिवार आणि तिथे वर थोडा ताराचं कंपाऊंड, जेणेकरून तो बिबट्या वरून म्हणजे कुदी वगैरे घेऊन समजा उडी घेऊन तो आपल्या कॅम्प परिसरात येऊ शकला नाही पाहिजे. इतकी आम्हाला फक्त शासनाकडून समजा हे पाहिजे. आतापर्यंत तुम्हाला कित्येकदा इथं बिबट्या बघायला मिळाले की म्हणजे अजून नर मादा त्याचे पिल्ले आहेत काही? भरपूर काही बिबट्या आहे. भरपूर त्यांचा वास राहतो. तो जो नाला आहे त्या नाल्याच्या बाजूने आजूबाजूने तो फिरत राहतो. हे सर्व आम्ही स्वतः नेमकं आमच्या ड्युटीमध्ये जो ड्युटीचा कार्यकाळ राहतो त्याच्यामध्ये आम्ही खूप वेळा पाहिलेला आहे आणि त्यासोबत त्या बिबट्याची दहशत तर आहेच, परंतु वाघही इथे आम्ही पट्ट्याचा वाघ सुद्धा आम्ही पाहिलेला होता. तर जेणेकरून त्याचाही समजा एक धोकाच आहे आम्हाला. तर या कारणानं थोडं सुरक्षा दिवारसाठी आम्ही शासनाला विनंती करतो. एकूणच इथे वाघाची सुद्धा दहशत आहे. वाघ सुद्धा पट्टेदार वाघ सुद्धा बघितलाय. होऊ शकते की हा वाघ जो आहे तपोवनच्या जंगलातून इथे आला असा. तपोवन क्षेत्रामध्ये जंगली भाग आहे. एकूणच काय चित्र आहे, कित्येकदा आपल्याला सुद्धा अनुभव आले बिबट्या बघण्याचे आणि बिबट्याची दहशत इथे एक भीतीचं वातावरण निर्माण झाले. हा बरोबर आहे. आता त्यांचा विल्हेवाट लावणं आवश्यक आहे जरा. आता ते वरिष्ठांच्या हाती आहे, जे काही आहे ते आपण तर काही करू शकत नाही. आपण कित्येकदा बिबट्या बघितली. भरपूर बिबट्या बघितला मी. एखादा प्रसंग क्वार्टरगार्डला ड्युटीवर होतो, तर माझ्या पुढं एक कुत्रा बसला होता. तर तो बिबट्या लगेच त्या गार्डन मधून निघून आला आणि त्या कुत्र्याला पकडलं. मीच त्या गेटला हलवलं आणि ओरडलं, तर ते बिबट्यानं त्या कुत्र्याला सोडलं आणि तो कुत्रा लगेच तिकडे गेला आणि मरण पावला. तो इथे निवासी राहतात आणि तुमचे मुलं बाळा फॅमिली राहतात, त्यांची सुरक्षितता सुद्धा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे. हो, इथं म्हणजे फारच म्हणजे सुरक्षेचा प्रश्न खूप मोठा झालेला आहे इथं. कारण की यापूर्वी सुद्धा फॅमिली क्वार्टर मध्ये सुद्धा असं बिबट्या येऊन गेलेला आहे. कारण की लहान लेकराचं संध्याकाळचं प्रमाण खेळाचं तेव्हार आहे ते आणि त्या टायमात सुद्धा असं की जेणेकरून 5 वाजताच्या संध्याकाळी 5 वाजता टायमात सुद्धा बिबट्याचं दर्शन बरेच जणांना झालेलं आहे. आणि कुठं तर जवळपासचे जे बिल्डिंगचे वरती पहाडीला लागून जी बिल्डिंग आहे त्या पहाडीच्या लागूनच्या असलेल्या काही लेडीजनं सुद्धा बिबट्यांना बघितलेलं आहे. तर आमचे तसं कंट्रोलला कॉल देऊन वरिष्ठांना माहिती देऊन कमीत कमी गाडी बोलून QRTची त्याला बाहेर काढून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरी मला तर असं वाटतं की फॉरेस्ट डिपार्टमेंट यांनी जास्तीत जास्त इकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे की अनुचित प्रकार होऊ नये याकरता पूर्वतयारी फॉरेस्ट डिपार्टमेंटनं करावी. तसं तर आमच्या इथून आमचे वरिष्ठ अधिकारी लेवलवर तसं ड्युटीवाले लोक आमचे जे कर्मचारी ते काळजी घेतातच, तरी पण फॉरेस्टनं पण याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्याला वाटतं की ज्या प्रकारे बिबट्या इथे आला, ऑफिसवर चढमध्ये चढला, जर एखादा जवान असला असता आणि त्याच्याकडे कोणत्याच प्रकारे शस्त्र नसलं तर त्याच्यावर हल्ला करून त्याने ठार केलं असतं. नक्कीच हे एक नंबरचं बरोबर गोष्ट आहे. कारण की इथंच आमच्या ठिकाणी काही जे प्रशिक्षणासाठी आलेले काही कर्मचारी आहे, काही बाहेर ठिकाणी आलेले आणि काही आमचे जे नवीन हजर झालेले लोक आहे त्यांची राहण्याची व्यवस्था इथंच आहे आणि नेमकं बिबट्याचं मार्ग त्याच ठिकाणी त्यांच्याच रूमकडे गेला होता. दैवबल तर असं होतं की कोणताही कर्मचारी बाहेर नसल्यामुळं अनुचित प्रकार घडलेला नाही. हे म्हटलं सुदैवाने एक चांगली गोष्ट झालेली आहे. पण बिबट्याचा म्हणजे जो हे प्रमाण आहे
सर्वात जास्त झालेला आहे आणि अतिशय धोकादायक परिस्थिती इथं झालेली आहे. बिबट्या आणि वाघाचा वावर जर सतत या शासकीय वसाहतीमध्ये राहणार असेल तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासन आणि वन विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.